अशी ह्याले काय कीर्तन म्हणते का रे? कारण आहे बाबू, आज जर तुम्हाला तुकडोजी महाराज गाडगे बाबा समजून सांगायचं असेल तर एकनाथ महाराज म्हणत भारुडाच्या माध्यमातून गाडगे बाबा बोलले, जे गाडगे बाबा शाळेत नाही गेले पण विद्यापीठ त्याच्या नावाचा आहे, टाळी वाजवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळीशी तुझी लेकरे पुण्य समजसी गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळीशी तुझी लेकरे पुण्य समजसी बाबाला गोपाला गोपाला आणि ज्या एकही वर्ग न शिकणारा माझा गाडगे बाबाचं कीर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकलं. अरे बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मरण पावला, बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मरण पावला. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी बाबासाहेब आंबेडकर जवळ गेली, म्हणे बाबासाहेब तुम्ही माझ्या मुलांना पाय खोडताना बघितलं पण माझ्या मुलाकडे नाही बघितलं बाबासाहेब, माझा मुलगा मरण पावला बाबासाहेब. अरे काय गुन्हा केला माझ्या मुलांनी? 5 मिनिटं माझ्या मुलाकडे जर वळून बघितलं असतं, तुमचा लिखाण बंद केलं असतं, काय फरक पडला असता बाबासाहेब? बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नीने हात जोडले, रमा मला माफ कर ग रमा, मी माझ्या एका मुलाचं बलिदान देऊ शकतो रमा, पण माझ्या बहुजनाच्या मुलाचं भवितव्य माझ्या हातात आहे रमा, मी त्याचं बलिदान नाही देऊ शकत रमा, मला माफ कर ग. दोघेही बाबासाहेब पती पत्नी त्या मुलाकडे आले. रमाईचा आक्रोश चालू होता, माझ्या मुलाला जिवंत नाही करू शकत. हा रमा तू बोल, तू पुत्रप्रेमामध्ये पागल झालेली आहे रमा, मला आईचं कळवळा मालूम आहे रमा, तू बोल, मला काही फरक पडणार नाही, मला वाईट वाटणार नाही रमा. रडत होते बाबासाहेब. बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केली, म्हणे रमा आता सांग मी याच्यासाठी काय करू? तर रमाईने सांगितलं, बाबासाहेब फक्त एक काम करा, माझ्या मुलांचा अंत्यविधी दफनविधी नवीन कपड्यात करा. बाबासाहेब म्हणत, रमा अगं याला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ 5 रुपये नाही निघाले रमा, ज्याच्या जिवंतपणी 5 रुपये नाही निघाले रमा, त्याने मेल्यावर नवीन कपडा कुठून घेऊ मी? त्या माऊलीनं अंगावरचं लुगड्याचं पदर फाडलं. 5 वाजता स्वतःच्या मुलाचा दफनविधी जुन्या कपड्यात केलं. 6 वाजता लंडनले जाणारा तयारी करणारा या जगातला पहिला विद्वान ठरला, त्याचं नाव आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. काल जरी या मुच्या घरी नव्हतं पितळीचं पानदान, आज सोन्याच्या ताटात जेवतंय रे बाबासाहेबाची खानदान, आज सोन्याच्या ताटात जेवतंय रे शिवरायाची खानदान, भीमरायाची खानदान, शिवरायाची खानदान, मातेची खानदान, वसंतराव नाईकाची खानदान, जिजामातेची म्हणून बाबू म्हणून तुमचा फालतूचा वेळ घेणार नाही. माझ्या तरुणांना विनंती आहे, खिशातला पैसा, अंगातली ताकद आणि दिलेला वेळ ज्यानं सत्कार्याला लावला त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही. ज्यानं तोच दिलेला पैसा, अंगातली ताकद, दिलेली वेळ वाईट दिशेने गमावली, त्याचा जीवनाचा सत्यानाश झाला. वाचू काय पुसद मधली लिस्ट? शरद भाऊ एवढं तरुण पोरं खालच्या लेवलवर चालले, काही काही म्हणजे सर्वच नाही बरं. एखादी नवीन पोरगी जर गावात आली तर पोरं काही पांठल्यावर सुरू, नवीन पोरगी गावात आली की पोराच्या गोष्टी करणं सुरू. काय माल आहे बे. दुसरी एखादी बहीण आली, काय डबल न माल आला बे. आणि समजा आपली बहीण आली आणि एखाद्यानं जर कोण म्हटलं काय टिबल न माल आला, आपण ऐकलं
तर आपली किती सणकण. मग आपल्या बहिणीला जर कोण अरे म्हटलं तर आपली अंगार होते. आपल्याला काय अधिकार आहे लोकांच्या बहिणीला म्हणायचं. आणि हे चाललं शिवाजी महाराजांनी. आई म्हणून परत केली देखणी सुनशहाची. अरे आई म्हणून परत केली देखणी सुनशहाची. अशी मर्द मराठ्याच्या, अशी मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती, सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती. राजे तुम्ही लढले, राजे तुम्ही लढले. याचा आवाज काऊन कमी जास्त करतो मला हेच समजत नाही. हॅलो, हे पाय याचं ओके आहे. हॅलो, ते बदलू काय जाऊ दे. आपल्याला जरी दिली नाही तरी बच्चूकडे सारखं नाराज नाही हो, आपण चेंज करू. आपण वाटून खाऊ बाबू. कारण याच्यात एका जातीचे दोन लोक नाही बरं. मी बंजारा, हे नावी, हे जरांगे पाटील आहेत. कुबेरा पाटील साहेब एकदा वाजवा जरांगे पाटील साहेबाच्या नावाने टाळ्या. हे अण्णाभाऊ साठे आहे, यांचा मुलगा MBBS MD आहे एअर फोर्स मध्ये बाबू. आणि मी आडजात. हे हातमोडे दादा आहेत योगेश भाऊ, दोघही बंधू. तुम्ही खुर्चीच उचलली. कारण याच्यात जर एका जातीचे दोन लोक घेतले मी आणि ते जर एकत्र आले तरी मी सरकार पाडून टाकन, त्याचा नेमच नाही. कारण पांडू म्हणजे वेगळा आहे. साधी दाढी 60 रुपये, फेस लावून दाढी 100 रुपये, बघितले केसासहित 500 रुपये. कापसाले काय भाव आहे, तुरीले काय भाव आहे. काका आला का काकूचा फोन. काका 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 काही वाईट मानू नका घेऊ. नाही वापस येता तुम्ही, मला मालूम आहे ना, मला मालूम आहे. फक्त काही महत्वाचा कार्यक्रम. कारण आता सर्वात मोठी समस्या बेरोजगारी नाही आहे नदीम साहेब, फुलानी साहेब. सर्वात जास्त समस्या बेरोजगारी नाही जाय, सर्वात जास्त समस्या आहे पोराची सोयरी कवा व्हाव. तंग आहेत पोरं. काही लोक अरे पहिल्या काळात जिजामाता सावित्री बायाले वाटत अशी फिरला बाई आपल्याकडे. तुमची काय गलती आहे. तुम्ही जसं करताना शहरातल्या बाया तसंच खेड्यातल्या बाया करणं चालू केलं. पराठी उपटायला जाते काही बाया, त्याला कायले पर्स पाहिजे ते अशी लटकवते. पराठी चालली कुठं पराठी उपटाले, पर्स कायले नाही, डबा पाहिजे नाही, अशी होपकाळीत मारावी. मायच्या शेपत ना लागले सर. सर्वात जास्त ऍक्सिडेंट होणारे याले दोषी आहे बाया. बाया म्हणत असेल आम्ही काय गाडी चालवतो काय. काका तर का हाती गाडी राहते. काका जरी गाडी चालवते पण ते शांताबाई काही चुपचाप बसत नाही. चालू गाडीवर मागून येऊन समोरून थोबाड पाहते. नवरा म्हणते मेलो, ते म्हणते कुठं पुढच्या चक्क्यात. ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. हा मला फिरावं लागते पुसद मध्ये. म्हणून बाबू सर्वांना धन्यवाद देतो. ते पाय काही लोक आता येऊन राहिले. आलं लक्षात. जसं जसं फुरसत भेटून राहिली तसं तसं एक जण येऊन राहिलं. कारण फुल मोसम बनला ना. आणि आज पोलीसवाले मंडळी आहे बाबू. जय हिंद सर. अरे नाही लाल बहादूर शास्त्री नारा दिला. 18 महिने पंतप्रधान या भारत देशाला, या भारत देशाला. जय जवान जय किसान. मी सरांना वंदन करतो. सर एका मिनिटासाठी एक सत्कार. मी सरांना वंदन. सर 18 पंतप्रधान या भारत देशाला, या भारत देशाला. अरे जय जवान जय किसान मंत्र गाईला, जय जवान जय किसान मंत्र गाईला. बांधक पना पानी सरपन हम देखो वीर जवान चले. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. असं नाही बाबू. टाळ्या वाजवा.
त्या म्हणताशी मलाही पोरग महाराज रनिंगला जात होतं, पण ते कोपऱ्यावरची पोरगी सुधरूच नाही दे त्याला. मध्ये परवा दिवशी एक फोन आला, नदीम साहेब टाइम तर नाही होऊन राहिला ना, चालू देऊ ना. आता तुम्ही ओके जा बा, काही विषयच नाही. मग भाषण ऐकलं मी, रघुकुल थांब थांब, अजीर्णही नाही झालं पाहिजे. एवढं अंधश्रद्धा वाढवणं चालू आहे. काही काही बायाच्या म्हणजे समजत नाही. एक गडवा जल, मिश्रा महाजन सांगितलं, एक गडवा जल सब समस्या का फल. त्या मिश्रा साहेबांनी सांगितलं की एकच गडवा पाणी टाका, बायानं टँकरनं टाकणं चालू. बरं एक सांगा, पाणी टाकल्याने जर पोरग पास झालं असतं तर विद्यापीठ खायला काढलं असतं मालूम आहे. हे हळूवार करून घेतलं मी. मलाही पुसत मध्ये फिरायचं आहे. भाऊ मला परवा दिवशी फोन आला, म्हणे महाराज माई नात म्हणे परीक्षा द्यायला गेली म्हणे अमरावतीले, वापस आलीच नाही म्हणे. मला गेली कधी म्हणे 15 दिवस झाले. मला एवढा मोठा पेपर तर मी नाही पाहिला बा अजून. आता 3 तासाचा पेपर पाहिला, 15 दिवसाचा. मला फोन लावून पहा महाराज, मी फोन लावून पाहिला म्हणे, पण मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवून राहिला म्हणे. मी विचार केला मोबाईलच कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे तर तुझी नात काय कव्हरेज क्षेत्राच्या आतनी आहे काय? तेही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे. महाराज येईन कधी? मला डिप्लोमाच घेऊन येते विद्यापीठातून. आता आम्ही कसं समजा म्हणे पोरगी पास झाली की नापास झाली? हातात लेकरू दिसलं. लक्षात घ्या, गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहून राहिली, मोठ्या जो लोकांचा हल्या गर्भवती राहून राहिला. बरं म्हणून चरित्र भारत का है, विशाल भारत का है मन, कहीं वीरों ने कुर्बानी कर सुख के दिन दिलाए. आज मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तो सुन, भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे. अरे तो सुन, हम न किसी को डराएंगे, ना किन से डर पाएंगे. हम न किसी को डराएंगे, ना किन से डर पाएंगे. सबको मित्र बनाने में हम अपना हाथ बढ़ाएंगे. मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. आवाज फक्त महिला मंडळी देतील. बोलो अहिल्याबाई होळकरांचा. इकडल्याच माय मावल्या जे म्हणून ते मागच्या माय मावल्या कोरोनात मराच आहे का तुम्हाला? तुमच्यापेक्षा तर यायचा आवाज जास्त आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आणि तुमचा आवाज पंगत बसू द्या बायाची, मग आवरेस पा. तुम्ही चालले का रे? होय दोघे जण चालले का रे? तुम तो चले मुतने को इतने बड़े लोगों में. हे बाबा किती शांत बसेल आहे. तू ये रे बेटा, तू ये बेटा. इकडून वरून ये असा, म्हणजे खालून येऊच नका, वरूनच या. साऱ्याचे आजचे दिन ना आले, आपले काही येणार नाही काय? ते बिना करंटचा माईक द्या बरं 1 मिनिट. ते बिना करंटचा माईक, ज्याले वायर नाही काही नाही, डिजिटल पाहिजे. तपासून पहिले चप्पल तर खाली काढ बे. हे वय शिक्षण. पण हुशार आहे बेटा. हॅलो ये एक मिनिट, इकडून ये तू. ये पटपट. हॅलो हम चुप. त्या दादा लवकर, त्या साऊंड वालेले सुधरून नाही राहिले. हे महाराज कुठून बोलावला म्हणता शिकते. बाबू कोण्या वर्गात आहे तू? टाळी वाजवा. तू जिल्हा परिषदचं नाही दिसून राहिलं. कॉन्व्हेंट. काय शाळेचं नाव? श्रीराम आसेगावकर विद्यालय पुसद. जमलं. कविता आसेगावकर साहेब.
जानी जानी बोल ना, जानी जानी. असे गावकर साहेबाची कविता बाहेरच्या राज्यात गाजली तुझे. जानी जानी यस पप्पा. ते आता कसं आला बे? जानी जानी यस पप्पा. ईटिंग शुगर, नो पप्पा. टेलिंग लाईन, ओपन युअर माउथ. नो पप्पा. नो पप्पा. पण हुशार आहे बेटा तू. ओ झुमक्यावाली पोर बोल. पुस्तक देतोस तुले. अंडे कोण देते? अंडे कोण देते? कोंबडी. टाळी वाजवा बाबू. दूध कोण देते? काय? दोन्ही कोण देते? हल्या. मेरा मरने को दिल करता है रे बाबा, मेरा मरने को दिल करता है. तुमच्या काळात हिरकणी माऊलीनं गडावून खाली उतरली बाळांना दूध पाजण्यासाठी, पण हाल्या कधी दूध देत नव्हता. पायजा कमी असा मरसाल. बला सांग डबल. काही काही बाह्यामध्ये अशी कोणाच आहे हो हे तर इथपर्यंत आलं. तो आला ना, आता तो ऑनलाईन आहे. पाहून घ्या ना शिक्षण. याच्यामुळेच तर जिल्हा परिषद खाजगीकरणावर जास्त वळून राहिला. हेच आहे माध्यम. बाबू हुशार आहे तू. तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे? माईक मध्ये बोलणं. मॅडम आहे. तुही काहीच गरज नाही. ज्याच्या नशिबात मॅडम आली जमानत नाही आसाराम बापूची. असा कोणता हाल्या आहे तुमच्या पुसद मध्ये? सकाळी आणते देते, संध्याकाळी दूध देते. हाल्याचं दूध काढायला कोण जाते? काय काय? आता आला तो. त्या गेटवाल्यांना विनंती आहे, इकडे बसून जा. हाल्याचं दूध काढायला कोण जाते? मग कसं म्हणतो तू हाल्या दूध देते म्हणून? मग अंडे कोण देते? कोंबडी. बरोबर आहे. दूध कोण देते? काय? दोन्ही कोण देते? दुकानदार. दूधवाला. गाय दूध देते आणि शेतकरी दूध. याले नगर अध्यक्ष बनवा तुम्ही. बिल्डिंग जर ठेवल तर मला म्हणा. म्हणून खूप हसणं झालं बाबू. 10 वाजले. अर्धा घंटा अजून चालू देऊ आपण. आपल्या काय बापात जाते. पण हे लक्षात घ्या, 2 महिन्यापासून गाडीत आहो मी. सतत फिरणार. या 10-15 दिवसात 10,500 किलोमीटर फिरलो बाबू. पण घरी नाही का? छत्रपती 2 राजे इथे जन्मले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डगरावर. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. असा कोणता दुकानदार आहे जे अंडे देते? दुकानदार विकते की देते? आता आला नाही तर दोघे आलतो लाता खायच्या बघण्यात. मग अंडे कोण देते? कोंबडी. कोंबडी. दूध कोण देते? काय? दोन्ही कोण विकते? दुकानदार. टाळ्या वाजवा बाबू. हे परिवर्तन पाहिजे. 70 वर्षाच्या बुड्याच्या अंगात परिवर्तन काय करता काय? एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. तो बाप काय बेसन गरम करायला गेलता का? काय सांगता? एक होती बुडी, ते गेली खूप तो आबाजी बॅटरी घेऊन गेला. अशी हे परिवर्तन पाहिजे बाबू. शिवाजी महाराजांना, तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर माऊलींना, वसंतराव नाईक साहेबांना हे अपेक्षित होतं. आजकाल बाबू आम्ही पाहून राहिलो. बाबू हुशार आहे तू. ते नवीन पिक्चर निघालं माहिती? पुष्पा. पुष्पा. तुमचं काय? बाजार आहे. झुकेंगा नाही. झुकेंगा नाही. आला. जमलं. उद्या कोणाची जयंती आहे? श्री छत्रपती शिवाजी महाराजांची.
शिवाजी महाराजांची. टाळी वाजवा बाबू. उद्याची तारीख काय आहे? 19 फेब्रुवारी. टाळ्या वाजवा. तुझ्या बापाची जन्मतारीख काय आहे? जो सातबाऱ्यावर आहे त्याची जन्मतारीख मालूम नाही. पण राजे किती आले गेले, त्याचे कायदे नष्ट झाले, तरी राज्य चाले बाबू संताचे शिवबाचे. टाळ्या वाजवा. मंगाचे सत्राचे अध्यक्ष नदीम साहेब होते, मला सत्राचे अध्यक्ष तू आहे. आता गाणंही नाही ओके म्हणतो राजा तू. नाही बरोबर. आई वडिलांची सेवा करताना माईपात हो. मोठं पुस्तक दे रे. नरवाडे सरला द्यावं ना आपण दान करा. आई वडिलांची सेवा करताना माईपात. हो. नक्की हो. ये बेटा. तुझे पप्पा आले का कार्यक्रम आले काय? बरोबर. तुझी मम्मी आली काय? हो. याच्या आईनं उभं राव. आई धन्य झाली तू. पोराले कीर्तनात आणलं, बाबा नाही आले. उभे रावर याचे पप्पा. घेणं बे नाव घेणं. 2 एकर करीन तर करीन. नंदकिशोर. नंदकिशोरा नंदकिशोरा नारायणा नारायणा नंदकिशोरा नंदकिशोरा नारायणा नारायणा. कुठे गेला ते? पुस्तक फुकट दिलं काय? बसणं इथं बस. 10:30 वाजले. एखाद्या जर केस ठोकलीत काय 1 तारीख करू काय? आपल्याला काय वाघमारे साहेब बसे राहता, आपल्याला काय करावं लागते? पण ओके आहे बाबू. आज आम्ही पाहून राहिलो तुकडोजी महाराज, गाडगे बाबाचे, तुकाराम महाराजाचे, प्रभू रामचंद्राचे विचार हे आपल्यापर्यंत मर्यादित नसून देशाची मंडळी येऊन राहिली बाबू भारतामध्ये. कशासाठी? मुझे प्यारा भारत में, मुझे प्यारा भारत में. आणि एक मोदी साहेबाच्या नावाने टाळी वाजून द्या एकदा जोरदार. याच्यासाठी रघुकुल रीत सदा चली आई. काय हमारी माता है. बोला जावे ढीले आवल्या दो लहान लहान लेकरो. काय हमारी, काय हमारी. बैल काय आपला बाप नाही, आणि म्हशी काय आपली मावशी नाही, बाजार कोणती काही चुलत बहीण नाही बे. तू ये बरं छोटा. ये बेटा. लहान लहान लेकरं आवडतात आपल्याला. ये पटपट वर. ताई नाही आपल्या जोड. ये पटकन. मग कमीत कमी स्पर्धक किती होते? मग 10 स्पर्धक. त्याच्यातून मुली किती होते? मुलं किती होते? सर्व मुलीच. मुलं फक्त ऑनलाईन आली नाही रे आज. 1 मिनिट इथं उभा आहे बाबू. आई वडिलांची सेवा करताना माईपात बोल. आई वडिलांची सेवा करताना जोरात बोलणं. हो. लग्न होईपर्यंत की लेकर होईपर्यंत? माना लागेल पुस्तकच्या शिक्षणाला. आलं लक्षात शांताबाई? मला विचार फक्त लेकर होईपर्यंत. याले लेकर झाले की तुले झटका मशीनवर नेते. असं आहे ना? तुले कपडे कोणी घेऊन दिले? माईपात. मम्मी पप्पा. मम्मी. तू असा मोकळा उभा राही ना, त्या पडद्यावर दिसला पाहिजे. हा इकडे पाहिजे एकदा. कपडे कोणी घेऊन दिले? मम्मी पप्पा. ते पॅन्ट तुया फाडलं की हिराणीवाल्यानं फाडलं की मम्मी पप्पानं फाडलं? कोण फाडलं ते? कंपनी वाल्यानं. म्हणजे पुस्तकमध्ये कोणीच नाही. गंमत गंमत. समजा तुला जन्म दिला नसता आई वडिलांना, तर तू आला असता काय कीर्तन ऐकाले? नाही. मग ते देव कोण? फोटोतले की जन्म देणारे? जन्म देणार. मग त्याची सेवा कुठपर्यंत करतो? मरेपर्यंत. टाळी वाजवा बाबू. माये मुके म्हणा, माये मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. खिशातून हात काढ. माईक नीचे रख. एक साथ सावधान. सलामी दे. 1
तसाच करीन तो. याचा अर्थ लहान लहान बाळ ऑब्झर्वेशन करतात घरातली मम्मी पप्पाचा कसा धुलीवंदन चालते. म्हणून खबरदार, लेकरा पुढं मम्मी पप्पांनी भांडणं करू नका. आणि किती घरी पाहुणे आले तरी किचन रूम मध्ये भांडे वाजवू नका, नाही तर तुमचा सत्यानाश होईल. बाबू पुस्तक सिट डाऊन, स्टँड अप. तुझं नाव काय रे? रुद्र. रुद्र मग तू तो मिश्रा महाराजाकडे पाहिजे नव्हता. बाबू ओम नमो मंत्र हा शिवाचा, ऐकून उद्धार होईल जीवनाचा. रुद्रा शंकरा जय मंगोला शंकरा, जय मंगोला शंकरा, जय मंगोला. ओम नमो मंत्र हा शिवाचा, ऐकून उद्धार होईल जीवनाचा. शंकरा जय मंगोला शंकरा, जय मंगोला. विषचा प्याला पिला, विषचा प्याला पिला. ओम नमो मंत्र हा शिवाचा, ऐकून उद्धार होईल जीवनाचा. शंकरा जय मंगोला शंकरा, जय मंगोला. जमलं शाहूवाले भाऊ, आय लव्ह यू. आता जमलं, पुन्हा कधीतरी भेटू आपण. म्हणून बाबू आज पत्रकार मंडळी आहे, अनेक अनेक मावल्या आता आता पुन्हा येऊन राहिल्या. 10:30 वाजले. या खंजीतून कोणतेही आवाज निघते बाबू. हे चांबडा आहे बकऱ्याचं, याची किंमत आहे 750 रुपये. हे आहे हरणाचं, याच्यात किती ताकद आहे फक्त सलमान खानले मालूम आहे. गंमत गंमत बर हरणाचं नाही ना तर बंदी आली माणसांमध्ये. कोणताही आवाज निघते बाबू याच्यातून. एक खंजिरी वाजून पाहिली त्याच्यातूनही आवाज ओके. चला आता रेल्वेचा आवाज पाहू. त्या रेल्वेचाही आवाज ओके. नदीम साहेब, ज्यानं चांगले काम केले ते फर्स्ट क्लासच्या डब्यात, ज्यानं घरकुलातला पैसा दाबला ते संडासच्या डब्यात, ज्यानं सासूले चहा फक्त पाहुणे येतात त्यावेळेस देतात ना ते बाई तर सडून मरणार आहे. बाबू माझ्या गावात आदरणीय शरद भाऊची बहीण देईल आहे. त्या माऊली सारखी माऊली मी नाही पाहिली बाबू. मी परवा दिवशी अकोल्यात जाऊन आलो. टाळ्या वाजवा, हे आहेत संस्कार. आम्ही पाहतो ना कोई कोई बाया सासूले म्हणतात आमच्यासाठी काय कमावलं, काय केलं, काय करणार आहे त्यासाठी. त्या नवऱ्याला जन्म दिला हेच तर मोठी गोष्ट. त्या बापाच्या घरून एक कलर टीव्ही, फ्रीज, पानदान, देवगत, कडची, सांडस, ग्लास, चमचा, वाटी त्या बापाच्या घरून घेऊन आली तर जागीर घेऊन आली काय. बोलू काय पुढचं बाबा, बोल बोल. तुझी सून आली काय. म्हणून वंदन करतो मावल्यावर. चुकूनही बी सासू सासऱ्यांना वाईट करू नका, नाही तर शहरात पाहून राहिले 70-70 हजाराचे कुत्रे घरात आणले. एक शिवाजी महाराजचा रोल करणारा याच्यात बसेला आहे. उभे राहा बरं. गेले काय. ते शिवाजी महाराजचा रोल करतात, जिलेबी विकतात. मग होते ना भीम टायगर शेनेवाले गेलेत काय, किशोर भाऊ गेलेत का ते ओके नाही गेलेत. ते जिलेबी तिकडले लोक आले, स्वीट मार्क लावलं ओके. वाढदिवस कोणाचे बी मिठे त्याचेच कळले. आणि आपले पोरं नुसतं मोबाईल मध्ये काम नाही धंदा नाही. टुकुर देखते हो क्या, टुकुर देखते हो क्या. काही काही पोरं संडास करता करता सुद्धा चुपचाप बसत नाही. रोडवर मोबाईल सुरू, तिकून मेसेज येते तू काय करताय हे म्हणते खूप महत्वाची मीटिंग चालू आहे.
ते म्हणते खरंच काय हे म्हणजे सेल्फी पाठवू काय खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो थांब जरासा मी कमी पडलो माझ्या मागच येते की तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है. त्याचा आवाज म्हणजे रानू मंडेल आहे ब ते गरब्याचाही आवाज आपला एवढा एवढा खतरनाक राहते त्याच्यात गरब्याचाही आवाज मोठे मग हे दोन्ही तिन्ही खंजरे एकत्र करतो. आता मी आर्नीत होतो मोहरम आपलं ते उरुस मध्ये कोणीही समाजात कार्यक्रमाला जातो मी कोणीही पक्षात जातो आपल्याला काय करावं लागते सकाळी बीजेपी दुपारी शिंदे गट 3 वाजता ठाकरे गट संध्याकाळी वंचित बहुजन आपल्याला काय करावं लागते. हे जे आता गोंधळ झालं ना मे लोक मालूम आहे ज्यानं वावर इकले 4-4 गाड्या आणल्या ना साला नाहीत ते म्हणून पोरांना विनंती करून कोणी म्हणे भगवा तर कोणी म्हणे निळा कोणी म्हणे पांढरा तर कोणी म्हणे काळा कोणी म्हणे हिरवा तर कोणी म्हणे निळा. अरे बेरोजगारीनं पोरं मरून राहिले पहिले यायले जगवा. मला एक मुसलमान बांधव दाखवा आत्महत्या करताना यवतमाळ जिल्ह्यात 3,500 गावात फिरलो मी 15 वर्षात. अमेरिका रिटर्न प्रकल्प अधिकारी होतो लाथ मारली म्या नोकरीले. पण आज मी बाबा पुसाच्या एखाद्या बस स्टँडवर दाखवून द्या पंकज पाल महाराजांनी पान खाल्ला म्हणून. माझं लग्न केलं अरे 2 आमदार 3 खासदार होते लग्नाले शरद भाऊ एकदम कोरड भाऊ. तर त्या मुलाखत घेतली पोरीची माझं वाई फडफड करेन म्हणे एवढं कडक बोलल्यावर कोणी सोयी देते काय म्या लग्न कोण करून राहिलं तू की मी. म्या पहिले त्याले सिग्नल दिले माझ्यासोबत लग्न करणं म्हणजे हवेत दिवा लावणं आहे. मी कधी 1 दिवस तर कधी महिनाभर गायब असतो. नंबर 1. नंबर 2 तुले जास्त फिराले ह्याचं टेन्शन घेणार नाही. नंबर 3 डोक्यातून वेगळं व्हायचा विषय काढून टाक. नंबर 4 फालतूचा टेन्शन घेणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे नंबर 5 माझ्या इच्छे व्यतिरिक्त तुले वागता येणार नाही. नसल पटत तर संध्याकाळी युट्यूब वर मला नंबर आहे संध्याकाळी फोन लाव तू बहीण मी भाऊ ते बी म्हणे संध्याकाळी फोन लावून आयला बिऊ जमते म्हणे. आणि अशी शांताबाई भेटली ओके नाही एका लेकराचा बाप झालो मी आता. काही आम्ही म्हणतो ना आम्ही 1 महिना बुकिंग राहते पोर आमच्या टक्केवारी काढतात. अरे 1 महिना कार्यक्रम म्हणते घरची माऊली काय म्हणत अशी तू एवढा ताण काय नाही घेत राजा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाल छत्रपती शिवाजी